पण खूप छान वाटलं मॅडम. चला, इथे आमच्या इथे थोडं जास्त हिलिंगची गरज आहे. खूप लोक एकटे राहतात. त्यांच्यासाठी म्हटलं डिप्रेशन. चला काहीतरी वेगळं काहीतरी शिकावं म्हटलं. हो. हा, या रेकीचा उपयोग आपण बालपणापासून करत आलो आहे. आपण बघा लहानपणापासून या रेकीचा उपयोग केला, पण हिला आपण कधीच ओळखलं नाही. आपले जे मोठे आहे, जे आई वडील आहेत, ते बघा आपल्याला आशीर्वाद देतात. याच हाताने देतात ना आशीर्वाद, देतात ना. छोट्या बाळाला जेव्हा आई मायेनी अशी टच स्पर्श जरी केला तरी ते बाळ शांत होऊन जातं. आपण कधी उदास बसलं तर कदाचित आपल्या खांद्यावर कोणी हात जरी ठेवलं तरी त्या खांद्यावर हात ठेवल्याने तेवढं आपलं दुःख कमी होऊन जातं. जादू हो. आहे या हातामध्ये खरं म्हणजे. ही जादू जेव्हा शक्तिपात होईल ना तेव्हा ऍक्टिव्ह केल्या जाईल तुमची. ठीक आहे. आपण किती फक्त तिला काय म्हणते भारतामध्ये ती आपल्याला माहिती नव्हतं. भारतात तिला स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखलं जाते. ठीक आहे. तथागत गौतम बुद्धाच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये याचा उल्लेख स्पर्श चिकित्सा आहे. ठीक आहे. बट हे रेकी जे नाव आहे हे जपान मधलं आहे. तिथे डॉक्टर मिकाउसी यांनी डिस्कवर केलेली आहे या रेकीला. योगा कुठला आहे मॅडम? आपल्या इथलाच आहे मॅडम. आपल्याच इथला आहे, पण भारतातलाच आहे. भारतातलाच योगा आहे. पण काय केलं, हा. बाहेरच्या देशात जाऊन त्याला हा. योगाला योग म्हणून प्रचलित केलं. केलं ना. प्रचलित केलं. हा. तसंच रेकी जास्त आपलीच करून भारतामधली जपान, आहे. थायलंड. हा. जपान, थायलंड इथे तर खूपच जास्त प्रचलित आहे. भगवान बिलकुल. बुद्धाच्या, आता तुम्ही म्हटलं हा, ना. रेकी आपलीच आहे. रेकी आपल्या भारतातलीच आहे. ठीक आहे. पण इथे हम्म. अंधश्रद्धा जास्त होती म्हणून इथे कोणीच रिसर्च केला नाही. पण डॉक्टर मिकाउसी हे जपानचे एक प्रोफेसर होते. ठीक आहे. ते पीएचडी स्कॉलर होते. आता विचार करा, पीएचडी स्कॉलर अंधश्रद्धेला विश्वास करेल का? नाही. शक्यच नाही ना. मग त्यांनी स्टडीज केली असताना. नाही. रेकी विथ इंटेन्शन, रेकी आपल्या इंटेन्शनवर वर्क करते खरं. पण आपण जास्तीत जास्त वेळ कोणत्या गोष्टीचा विचार करतो? सकारात्मक पेक्षा नकारात्मक विचारांना जास्त भर नकार. देतो. मग तुम्ही जर त्याच ऊर्जांमध्ये जर अडकून राहाल तर रेकी वर्क करेल का तुमच्या जीवनामध्ये? मग नाही. थोडा सकारात्मकतेचा बदल घडवून आणावाच लागेल स्वतःसाठी. ठीक आहे. आता बघू आपण रेकीचा इतिहास बघू. ठीक आहे. मी रेकीचा इतिहास तुम्हाला एक पीडीएफ शेअर करते. हा, आणि हो, मी तुम्हाला पीडीएफ सेंड करणार आहे 5 दिवसाचा क्लास संपल्यानंतर. ठीक आहे. पीडीएफ आहे, विश शीट कशी तयार करायची त्याचा एक पीडीएफ आहे, तो पण शेअर करेल. हम्म. आज ऍक्च्युली काय झालं मॅडम, डेथ झाली फॅमिलीमध्ये, तिकडनं आली ना एकदम डोकं खूप भारी भारी दुखून राहिलं. अरे मॅडम, त्यामुळे क्लास नसतं ठेवायला पाहिजे मॅडम. नाही, मी आता डेथ आली, झाली तर नसतं ठेवायला पाहिजे. मुलांना तिथे ठेवलं, आले, आता मी परत क्लास करून जाणार आहे. अरे मॅडम, पण डेट झाली घरी तर नसतं. उद्या टुमारो करायला पाहिजे असतं. उद्या उद्या कशाला पण तुम्ही जायचं आहे म्हणजे ना, परवा पण जायचंय त्यांच्याकडे. मग शायद उद्या आणि परवाचा क्लास मी थोडा हे करू शकते. ठीक आहे. 2 दिवसचा. पोस्टपोन कराल का मॅडम? हो हो. पोस्टपोन आजचा, कराल. हो आजचा करून घेते. पेज दिसत आहे का मॅडम? हो, तुम्ही दिसताय मॅडम मला. नाही, स्किन हो, दिसत आहे मॅडम, स्क्रीन स्क्रीन शेअर दिसत केली आहे. मी. हा, स्क्रीन शेअर केली मी, बघा. दिसत आहे मॅडम. ओके ओके. बघा, डॉक्टर बिकाउसी आहे हे. ठीक आहे. हे जपानमध्ये एका थांबा, उसई आध्यात्मिक प्रवृत्ती क्योटो शहरमध्ये राहत होते. ते एक प्रोफेसर होते. ठीक आहे.
एकदा त्यांच्या क्लास सुरू असताना त्यांच्या स्टुडंटनी त्यांना एक प्रश्न विचारला की जगामध्ये इतके लोक दुःखी आहे, तर त्या दुःखापासून निवारण करण्यासाठी जगामध्ये अशी कुठली थेरपी आहे का की त्या माध्यमातून आपण अशी कुठली थेरपी आहे की त्या माध्यमातून आपण आपलं दुःख कमी करू शकतो? ठीक आहे. त्यांना जेव्हा हा प्रश्न त्यांच्या स्टुडंटनी केला, तर त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपला राजीनामा लिहून दिला की मला हा मतलब त्यांनी ते टीचरशिपसाठी सोडून दिला, प्रोफेसर पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि या ऊर्जांना शोधण्यासाठी ते बाहेर निघाले. त्यानंतर त्यांनी भारतामध्ये 7 वर्ष राहून तथागत गौतम बुद्धाचे आणि जे काही ग्रंथ आहे आपल्या भारतामध्ये त्या सगळ्या ग्रंथावर त्यांनी अभ्यास केला 7 वर्ष. ठीक आहे मॅडम, माझा आवाज येत आहे ना? हॅलो. पुढे येत आहे मॅडम. हा ओके, थोडं रिस्पॉन्स करा हो कारण येते. मला तुमचं पेज नाही दिसत आहे हो. ना, त्यामुळे. ठीक आहे. हा. त्यानंतर डॉक्टर मिकाऊसीनी ठरवलं की मी या ऊर्जा इथे 7 वर्ष अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी नेपाळ अशा विविध देशांमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला वेगवेगळ्या पुस्तकावर. त्यानंतर ते आपल्या देशात परत आले आणि त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना करण्याचं ठरवलं. बघा, 21 दिवसाची ध्यान साधना करण्याचं ठरवलं तेव्हा ते त्यांच्या क्योटो शहरापासून 20 किलोमीटर दूर एका पवित्र पहाडीवर गेले. त्या पहाडीवर ते गेले. आता बघा, पहाडीवर गेले म्हणजे त्यांच्याजवळ काहीच नव्हतं आणि त्यांनी ध्यान साधना कशी केली? अन्न पाणी त्याग करून. ठीक आहे. मग 21 दिवस आपण ध्यान साधना करत आहे तर आपल्याला कसं कळेल? त्यांनी मग 21 गोटे नेले हाती, पत्ता. ठीक आहे. 21 गोटे नेले. एक दिवस मेडिटेशन झालं की एक गोटा खाली फेकायचे, दुसरा दिवस झाला की 2, असं करता करता त्यांचे 20 दिवस कंप्लीट झाले. पण त्यांना कोणताही रिझल्ट मिळाला नाही. पण एक दिवस शेवटी त्यांना 21व्या दिवशी त्यांच्या थर्ड आय चक्रावर, इथे थर्ड आय चक्रावर एकदम प्रकाश आला आणि त्या प्रकाशावर सगळे सिम्बॉल त्यांना अटून करून मिळाले ब्रह्मांडाच्या थ्रू. ठीक आहे. जे बाप. सिम्बॉल आपण समोर रेकीमध्ये सांगितले जाते. मग त्यांनी काय केलं बघा, आता मग त्यांच्या 21 दिवस त्यांनी बिना जेवण त्यागून जी ही ध्यान साधना केली, तर त्या व्यक्तीला भूक खूप लागायला पाहिजे ना. हो. हा, मग त्यांच्यासोबत 4 चमत्कार झाले त्याच दिवशी. 21 दिवसापासून उपाशी असलेले डॉक्टर मिकाऊसी एकदम धावत धावत पहाडीवरून खाली उतरले. ठीक आहे. हा तर एक चमत्कार झाला, एवढे ऊर्जावान झाले होते ते. दुसरा चमत्कार असा झाला की त्यांना चालता चालता एक ठेच लागली बोटाला आणि रक्तप्रवाह व्हायला लागला आणि पेन पण व्हायला लागलं. त्यांनी लगेच आपला हात तिथे ठेवला त्या बोटावर आणि त्यांचं पूर्ण ब्लड कमी झालं आणि त्यांचं पेन पण थांबला. हा दुसरा चमत्कार झाला. तिसरा चमत्कार त्यांच्यासोबत झाला. ते एका हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेलवाल्याला म्हणायचे की मला आपल्या जसं भारतीय लँग्वेजमध्ये वरण भात भाजी पोळी आपण असं म्हणतो ना, याला पूर्ण जेवण म्हणतो ना आपण, तसं ते जपानचं पूर्ण हो. जेवण, की मला पूर्ण जेवण करायचं आहे. ठीक आहे. तर ते हॉटेल मालिक म्हणाले की तुम्हाला बघून असं वाटत आहे की तुम्ही जेवण नाही केलंय खूप दिवसापासून, तर तुम्ही हलकं काहीतरी जेवण करा, एवढं भारी जेवण नका करू. तेव्हा डॉक्टर उसई म्हणाले की तू पूर्ण बनव, मी पूर्ण जेवण करणार आहे आणि आरामात करणार आहे. मग जेव्हा त्या हॉटेल मालकाने जेवण बनवून आणलं तेव्हा एक मुलगी घेऊन आली जेवण त्यांच्यासाठी. 7 ते 8 वर्षाची मुलगी होती ती. ठीक आहे. जेव्हा ती जेवण घेऊन आली तेव्हा तिला दाढेचा खूप त्रास होत होता. मग मिकाऊसीने त्यांना विचारलं की काही त्रास आहे का तुला? तर ती म्हणाली हो, मला हा हात दातांचा त्रास होत आहे. तेव्हा मिकाऊसीने त्यांचे हात त्या मुलीच्या गालावर ठेवले. त्या मुलीचं तुरंत पेन कमी झालं. हा तिसरा चमत्कार झाला. त्यानंतर ते लगेच आले आणि त्यांच्या मित्राला भेटायला गेले. त्यांचा मित्र खूप दिवसापासून आजारी होता. ठीक आहे. मग त्यांच्या मित्राला ही सगळी स्टोरी सांगितली. मग त्यांचे मित्र म्हणाले की माझं हिलिंग कर बाबा तू पहिले. मग त्यांनी जेव्हा त्यांच्या मित्राचं हिलिंग केलं, त्यांच्या मित्राला पण लगेच आराम लागला. असे 4 चमत्कार एका दिवशी त्यांच्यासोबत झाले. ठीक आहे. मग त्यांनी ठरवलं की मी एवढी सुंदर ही जी रेकी ऊर्जा शिकलेली आहे, जी ब्रह्मांडाने मला दिलेली आहे, तर या ऊर्जेचा उपयोग का बरं मी गरिबांसाठी का बरं नाही करायचा, की ज्यांच्या जवळ काहीच नाहीये त्या लोकांना ही सेवा द्यायची. मग गरीबो की सेवा केली. सेवा से निराशा. निराशा कशी आली? त्यांनी जपानमधल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन त्यांनी लोकांना ही रेकी शिकवली आणि त्यांना त्यांच्या जीवनात जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करायला शिकवलं. तेव्हा
लोकांनी मॅनिफेस्ट केलं आणि लोक श्रीमंत पण झाले, त्यांना रिझल्ट पण आला. पण प्रॉब्लेम काय झाली, ते म्हणतात ना फ्रीमध्ये दिलं की व्हॅल्यू नसते, त्यांचा थॉट चेंज झाला हो आणि ते लोक ज्या परिस्थितीमध्ये होते त्याच परिस्थितीमध्ये परत आले. म्हणून एक उद्देश जोडलेला आहे की रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. आणि त्या बदल्यात एनर्जी एक्सचेंज, मतलब मनी हा एनर्जी एक्सचेंज आहे. मनी ने पैसा नाहीये, ती एनर्जी आहे. तर रेकी जेव्हा देतो त्या मोबदल्यात तुम्ही एनर्जी एक्सचेंज घ्यायचं, ठीक आहे, तेव्हाच रिझल्ट येईल. कदाचित मी तुम्हाला म्हटलं मॅडम मी तुम्हाला हिलिंग करून देते, ठीक आहे, मग फ्रीची हिलिंग आहे. तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल ना, खरंच आराम लागत असेल का, असा प्रश्न येईल ना तुमच्या हो मनामध्ये, नक्कीच येईल. हो तीच एनर्जी, हो तोच एक सेंटेन्स तुमची एनर्जी ब्लॉक करतं. आणि मी इथनं तुम्हाला किती पण रेकी दिली, किती पण इंटेन्शन दिले पॉवरफुल, तरी तुम्हाला रिझल्ट येणार नाही त्याचा, ठीक आहे. म्हणून रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही, एक लक्षात ठेवायचं. ओके. हम्म. फॉरगिव्हनेसचं मी हे सांगते आता तुम्हाला. होपोनोपो प्रेयर तर ऐकली असेल ना तुम्ही, आणि हो तुम्हाला हो माहित पण आहे, बिलकुल सगळीकडेच हे देते. ते आहे. तुम्ही जे काही दुसऱ्याविषयी वाईट पकडून ठेवलेलं आहे, जे काही भावना विचार, बघा याचा त्रास फक्त आपल्याला होतो, दुसऱ्याला होत नाही त्याचा त्रास. तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये खुश असतो आणि आपली एनर्जी ब्लॉक होते. त्यापेक्षा काय करायचं, ज्यांनी त्रास दिला, ज्या व्यक्तीचे शब्द आहेत, त्या सगळ्यांना थर्ड आय चक्रासमोर आणायचं आणि होपोनोपो प्रेयर म्हणायची, रोज म्हणायची, छातीवर हात ठेवून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हो रोज कमीत हो कमी 5 ते 10 मिनिटं म्हणायची, ठीक आहे. 5 मिनिट म्हटली तरी सफिशियंट आहे, पण रोज म्हणायची, ठीक आहे. आता एक मेडिटेशन घेते. हो या मेडिटेशन मध्ये तुम्ही लोकांना माफ करायला शिकणार आहे. कोणी तुमचा राग पकडलेला असेल, त्या व्यक्तीची आठवण येतात, त्या व्यक्ती समोर आला की त्रास कोणाला होतो, बीपी कोणाचा वाढतो, आपल्याला आपल्याच आपलंच वाढतो, ठीक वाढते. आहे. म्हणून सोडून द्यायला शिका. कारण एक सांगा, तुमचा विषय जर कोणी काही बोलत असेल, कोणीतरी येऊन सांगत असेल, तुमच्या कामात, तुमचं कामामध्ये लक्ष लागत नाही, फक्त त्रास तुम्हाला होतो त्या गोष्टीचा, दुसऱ्यांना इतरांना होत नाही. म्हणून अशा गोष्टींना सोडून द्यायला शिका. अचानक जवळचा व्यक्ती दूर जातो, तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण खूप कष्ट केलेले असतात, मदत केली असतात, पण तुम्ही त्यांची साथ दिलेली असते कधीतरी, पण तोच तुमच्या विरोधात जातो, तर त्या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होतो. आणि हे म्हणून हे सेंटेन्स पूर्ण लागू होते मॅडम. हो, आणि ते सगळ्यात महत्वाचं, सोडून द्यायला शिका, सोडून द्यायचं. आणि आणि मॅडम एक 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 प्रश्न विचारायचा होता. मी हो, तुम्हाला विचार. सांगितलं ना, मी रोज कृतज्ञता करते म्हणून. हा हा, मी सांगितलं ग्रॅटिट्यूड होतं ना प्रॅक्टिस. तुम्हाला, हा हा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. आणि आपल्या मोबाईल युट्यूब मध्ये पण असते हो ग्रॅटिट्यूड. ते मी अर्धा एक घंटा ऐकतेच मी. त्याच्यानंतर मी रतन सुत्त वगैरे जे आहे, सुत्त असतात तर कर्णीय मेघे सुत्त, रतन परित्रण पाठ, हे सगळं ऐकून घेते मी. आणि ओके. जेव्हा मी जे कृतज्ञता जे राहते ना मॅडम, युट्यूब हा मध्ये बोल. लावते ना, तर ते जसं ऐकलं ना, तर माझ्या तोंडातून पूर्ण अश्रूच निघतात, माझ्या डोळ्यातून पूर्ण अश्रू निघून जातात मॅडम. म्हणून तर त्याला पावर म्हणजे आहे. रोज हे डेली तुम्हाला होपोनोपो प्रेयरची हे स्टोरी माहिती का, डेलीच आहे. त्याचं बॅकग्राऊंड माहिती आहे का, होपोनोपो स्टोरी जे प्रेयर आहे त्याचं बॅकग्राऊंड माहिती आहे तुम्हाला, रिअल काय आहे. जे सायंटिस्ट नाही. लोक होते त्यांनी रिसर्च केलं, जे मेंटल लोक असतात ना, त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केलं. 50% लोक या साईडला, 50% लोक या साईडला, 21 दिवसासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं. या लोकांना त्यांनी काय दिलं, ठेवलं. गोळ्या गोळ्या दिल्या, आणि या लोकांना त्यांनी प्रेयर म्हणायला शिकवली. त्यांना कोणत्या गोष्टीचा रिझल्ट आला असेल, त्यांना प्रेयरचा रिझल्ट आला. ऍक्टिव्ह झालं. हा हा, ऍक्टिव्ह झाले ते पटकन. ज्यांनी प्रेयर केली त्यांना खूपच सुंदर रिझल्ट आला या गोष्टीचा. हम्म. आणि ज्यांनी हो औषध खाल्ली त्यांचं बघा, मग औषधवरच बघा, एखाद्या आपल्याला बीपी होतो, शुगर होतो, आपण एवढी औषध खाते, मग त्या बीपी आणि शुगरने हो आपला खरं तर बीपी शुगर कमी व्हायला पाहिजे ना, तो वाढतो का, बिलकुल. वाढतो का, कारण गोळ्या खाताच आहे तरी पण आपला शुगर वाढतो. आपण म्हणतो मी तर गोळ्या कंटिन्यू वाढतच आहे. खाते, माझा शुगर कसा वाढला, म्हणतो ना. हो मला म्हणतो. सगळं इंटेन्शन, तुम्ही इथं जे सेट कराल हो तुम्हाला तेच भेटणार आहे. कितीतरी कॅन्सर सारखे आजार फक्त विचाराने ठीक झालेले, ठीक आहे, पण त्याला हो कोणाची तरी साथ लागते हे तुम्हालाही माहिती आहे. कारण आपण, तुम्ही हो व्हिडिओवर किती बी बघा, ते कुठेतरी एकटं फील होते. आणि हे जे कोणासोबत आपण बोलतो ना, हे वेगळंच कनेक्शन असते. हे वेगळंच कनेक्शन असतं. म्हणून हा मी नाही का तेच. तुम्हाला सांगितलं की मी ते गीत ऐकताना माझ्या डोळ्यातून एकदम पाणीच येऊन जाते. मी एक तुम्हाला साधी गोष्ट सांगते, आपण जस्ट प्रॅक्टिकल करू आता, ठीक आहे.
चल, असा हात पकडा, असा हात करा. तुम्ही पण करा सर, तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही करा सर. हा, तुम्ही पण करा. चला, केला. आता कोणता बी एक हात डिसाईड करा, त्याला आपण निगेटिव्ह बोलू. कोणताही एक हात डिसाईड करा, त्याला निगेटिव्ह बोलायचं आहे. ठीक आहे. म्यूट करते मी सरांना. हा, ठीक आहे. चला, याला अफर्मेशन देऊ आपण. तू खूप निगेटिव्ह झालेला आहे, तू खूप निगेटिव्ह झालेला आहे, तू खूप निगेटिव्ह झालाय. एक हात डिसाईड करा कोणता पण, अशी बरोबर मध्ये ठेवा, दोन्ही बरोबर बरोबर ठेवा. डोळे बंद करा आणि व्हिज्युअलाइज करा. त्या हाताला आपण म्हणत आहे, तू खूप निगेटिव्ह आहे, तू खूप निगेटिव्ह आहे, तू खूप निगेटिव्ह आहे, तू खूप निगेटिव्ह झालेला 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 आहे, तू खूपच निगेटिव्ह आहे, खूप निगेटिव्ह आहे, तू 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 खूप निगेटिव्ह आहे. तू बघा, एक हात खाली गेला असेल मॅडम. हो. गेला ना. हो. अफर्मेशन असं वर्क करतं. कट हे कट कट, पूर्ण डिलीट डिलीट करून घ्या. कट कट कट, डिलीट डिलीट करा. त्या एनर्जी पासून डिस्कनेक्ट करा. हो. बघा, आपण त्याला निगेटिव्ह म्हटलं तर तो हात खाली गेला. म्हणजे विचार करा, तुम्ही निगेटिव्ह थॉट द्याल तर तुमचं माइंड मग कसं होईल? पॉझिटिव्ह होईल की निगेटिव्ह होईल? निगेटिव्ह होईल ना. होईल ना. चला, करायचं का मेडिटेशन? हो मॅडम, सुरू करा. सगळे थोडं पाणी प्या आणि असे बसा की मला जरा क्राऊन चक्रापासून ते सेवन चक्रापर्यंत दिसले पाहिजे. तुम्ही मेडिटेशन करू शकता का सर, जैन सर? हा. करू शकता ना. जस्ट 5 मिनिटाचं घेते, जास्त नाही घेत. मग जे सेवन चक्र मेडिटेशन आहे ना, ते मी पूर्ण घेईन. ठीक आहे. प्लीज व्हिडिओ ऑन करा. दिसत आहे मॅडम पूर्ण. हो हो, मी पाणी पिते. मी थोडं पाणी आणते 1 मिनिटासाठी. अभी जो रेट बहुत बढ़िया था, रेट में मिल गया अभी। वही बोल रहे हैं, हमारे सबसे अब तक बहन फोन लगोगी और बोलने का नहीं है। ये कैसे हो ये। करायचं सुरू. येस सर. येस मॅडम. ओके, मी माझा व्हिडिओ ऑफ राहील थोडा वेळ. ठीक आहे. चला, हो. डोळे बंद. काय म्हटलं? एक 2 मिनट। क्या हुआ? एक 2 मिनट मैडम। हाँ हाँ, ठीक है. नहीं नहीं। अरे 4-15 हो गया क्या सर? म्यूट करूँ क्या? सर, हो गया क्या? म्यूट करूँ? थोड़ा पानी पी लेना है सबने, और नीचे नहीं बैठना है, नीचे कुछ डाल के बैठना है. मॅडम, मी गादीवर पलंगावर बसली आहे, चालेल का? सर, मॅडम, मेडिटेशन गादीवर बेडवर नसते करते. आपल्यासोबत दुसरे पण लोक बसतात, तिथे आपण निगेटिव्ह एनर्जी सोडू ना. हो, ठीक आहे मॅडम. आपले मुलं पण बसतात. एनर्जी कनेक्शन होतं सगळ्यांसोबत. जसं पॉझिटिव्ह नाही ऊर्जांचं होतं तसं निगेटिव्ह ऊर्जांचं पण होतं. मॅडम, मला पायाचा त्रास आहे ना, त्याच्यामुळे चेअरवर मग बसा मॅडम. अं, ठीक आहे मॅडम. चेअरवर बसा आणि पायाखाली चप्पल घ्या किंवा काही घ्या.
चप्पल तर मॅडम आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर काही खालीच बसते ना मॅडम, पाऊस जे होईल ते. हो हो, काही जेवढं नाही. वेळ तेवढं 5 ते 10 मिनिट, 5 ते 10 मिनिट आहे, हो. जास्त नाही. ठीक आहे. मला पायाचा खूपच जास्त त्रास आहे ना, त्यामुळे मी खाली बसत नाही सहसा. ओके. आणि 7 चक्र मेडिटेशन करा, त्याचा रिझल्ट खूप छान आहे. सगळेजण करा प्लीज. तुम्ही सांगाल ना मॅडम, आता आलो आहोत आम्ही. हो नक्की मॅडम, नक्की मदत करेल. ओके सर, स्टार्ट करू का? जैन सर, झालं का? स्टार्ट करते मी. ठीक आहे, चला डोळे हलके बंद. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करायचं आहे, हे ईश्वर गुरु माझी मदत करा. आजपासून तुम्ही स्वतःला अलाव करा, तुमच्या दुःखांना आज तुम्हाला बाहेर काढायचं आहे. चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करा. हा सुंदर दागिना आहे जो आपल्या जवळ आहे. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल, तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. पाठीचा कणा ताठ, 2 हात नमस्कार स्थितीमध्ये जोडलेले. व्हिडिओ ऑफ राहील तर रिझल्ट येणार नाही. डोळे हलके बंद. एक डीप ब्रीथ करायचा आहे. डीप ब्रीथ. क्या क्या कर रहे हैं मैम? मेडिटेशन करना है सर, बैठ जाओ, बाकी लोग बैठ गए, डिस्टर्ब हो रहे हो. डीप ब्रीथ करायचा आहे. होल्ड अँड ब्रीथ आउट स्लोली स्लोली. पुन्हा डीप ब्रीथ. होल्ड अँड ब्रीथ आउट स्लोली स्लोली. अनुभव करा, येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. व जाणारा प्रत्येक श्वास तुमचे 7 चक्रा, शरीर, मन आणि औरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व बाहेर निघत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या 7 चक्रा, औरा, शरीर, मन, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जात आहे, पूर्णपणे बाहेर निघून जात आहे. आपण आज ही मनोशुद्धीची प्रार्थना करत आहे. वर्षानुवर्षे मनावर असलेले ओझे आपण धारण केलेले आहे. ते द्वेषाचे असू शकतात, रागाचे असू शकतात, क्रोधाचे असू शकतात किंवा दुःखाचे इतर कारण असू शकतात. आज या सर्व दुःखातून तुम्ही ईश्वराला मदत मागा. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्या ईश्वर गुरुला तुम्ही आज मदत मागायची आहे. आजपर्यंत ही जीवन जगत असताना आपण स्वतःची खूप हेळसांड केली. स्वतःकडे थोडंही प्रमाणात प्रेम केलं नाही, लक्ष दिलं नाही. आज नव्याने स्वतःला भेटूया. दोन्ही हात मांडीवर, तळ हात आकाशाकडे. या जीवन यात्रेला आनंदाने व परिपूर्ण करण्यासाठी जेवढ्या सहजतेने आज तुम्ही स्वतःला अलाव कराल, तेवढ्या सहजतेने सुंदर अनुभव तुम्हाला मिळणार आहे. मला माहित आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख सहन केले आहे, कष्ट केले आहे. आज या क्षणी तुमच्या जीवनाला कारणीभूत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला डोळ्यासमोर घेऊन या आणि त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. पण त्या दुःखांना आठवून तुम्हाला रोज ज्या वेदना होतात ना, त्या वेदनामुळे नको म्हणून त्या व्यक्तीला आज तुम्हाला माफ करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात त्या वेदना नको म्हणून माफ करायचं आहे. आज फक्त तुमच्यासाठी माफ करायचं आहे. अगदी लहानपणापासून ज्या ज्या व्यक्तीने दुःख दिलं असेल, तुम्हाला वेदना दिलेल्या असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. जस्ट फॉरगिव्ह मी, जस्ट फॉरगिव्ह मी. आजपर्यंत जन्मापासून तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना गमावलं असेल, कायमस्वरूपी गमावलं असेल, त्या व्यक्तींची आठवण येताच मन व्याकुळ होतं. त्या सर्व दुःखांना बाहेर काढायचं आहे.
त्या सर्व दुःखांना आज बाहेर काढायचंय. स्वतःला अलाव करा आज. अगदी सहजतेने, अगदी सहजतेने या ऊर्जा तुमच्या आतमध्ये बसलेल्या आहे, तुमच्या दुःखाचे कारण बनत आहे. अगदी सहजतेने त्या ऊर्जांना बाहेर काढायचं आहे. सहजतेने बाहेर काढायचं आहे. कळत न कळत त्या व्यक्तीकडून, आपल्याकडून झालेल्या चुका असतील, काही दुःख झाले असेल, त्यांना आज माफ करायचं आहे. कळत न कळत आपण त्यांना काही दुःख दिलं असेल, त्या दुःखांची मनोमन माफी मागायची आहे. कारण आपण या ब्रह्मांडाशी जोडलेला सुंदर घटक आहे. कोणी शब्दांनी, कोणी कृतीने दुखावलं असेल, प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे आज. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे आज. त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करायचं आहे. त्या सर्वांना मनोमन माफी मागा. त्या सर्व व्यक्तींना मनोमन माफी मागायची आहे. पण आपल्याला या आरोग्यासाठी सर्वांना माफ करायचं आहे. खरं तर शरीरामध्ये आरोग्य निर्माण करण्यासाठी सर्वांना आज माफ करायचं आहे. आज अलाव करा स्वतःला. अगदी लहानपणापासून एखादी कटू आठवण येत असेल, ते जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो. त्या सर्व त्रासासाठी जबाबदार व्यक्तीला माफ करायचं आहे आज. त्या सर्व त्रासासाठी जो कोणी जबाबदार असेल तुमच्या जीवनामध्ये, त्या सर्व व्यक्तीला माफ करायचं आहे. कारण आपण कोणाला बदलू शकत नाही. जस्ट फॉरगिव्ह हिम, जस्ट फॉरगिव्ह हिम. माफ करा. कधी त्या व्यक्तीची आठवण आली तर क्रोध येत असेल, कधी डोळ्याच्या धारा वाहत असेल तुमच्या, आज त्या सर्व ऊर्जांना बाहेर काढा. आज त्या सर्व ऊर्जांना सहजतेने बाहेर काढा. माफ करा व माफी मागा. माफ करा व माफी मागा. या शरीरावर आपण आजपर्यंत खूप अन्याय केलेला आहे. कधी आपण या शरीराकडे लक्षच दिलं नाही. या सृष्टी निर्मात्यांनी तुम्हाला एवढे सुंदर डोळे दिले बघायला, कान दिले ऐकायला, तोंड दिलं बोलायला. हे सुंदर शरीर खूप लोकांच्या नशिबी नाही हो. पण आपण साधं थँक्यू सुद्धा बोलत नाही आपल्या शरीराला. सर्वात शेवटी आपण स्वतःचा नंबर लावतो. जस्ट स्वतःला माफ करा, तुमच्या शरीराला माफ करा. आज एकदा स्वतःकडे लक्ष द्या. या हाताकडून तुम्ही कितीतरी काम करून घेतलेले आहे आजपर्यंत. त्या हाताला एकदा तरी धन्यवाद म्हणा. आज आपण शेवटी स्वतःचा क्रमांक लावतो. आयुष्य एवढं सुंदर आहे, जगता जगता स्वतःला थोडा तरी रिस्पेक्ट देत नाही आपण. आज कल्पना करा, दोनही हातांनी स्वतःला एक घट्ट मिठी मारा. एक कल्पना करा की जणू काही मी माझ्या स्वतःला एक घट्ट मिठी मारत आहे. आणि स्वतःला माफी मागा. स्वतःला वेळ दिला नाही, स्वतःची कधी काळजी घेतली नाही. परिवार, कुटुंब, नातेसंबंध सर्वांना साळून तुम्ही या देहाला शेवटी ठेवलं. आपलं पहिलं घर म्हणजे आपलं देह असतं. तोपर्यंतच या देहाचं नातं आहे, जोपर्यंत आपल्या सर्वांसोबत संबंध आहे. आपले जोडीदार, आपले मुलं, आई वडील तोपर्यंतच आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे. हे प्राण संपले ना की एक आपला फोटो फुलाच्या हारासोबत भिंतीला असेल कदाचित. बस आपलं अस्तित्व एवढंच आहे. म्हणून आज स्वतःला घट्ट मिठी मारा आणि आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ म्हणा. तुम्ही खुश असाल तर तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडू शकता. आज संकल्प करा की तुम्ही जे काही अन्याय स्वतःवर केले त्यासाठी स्वतःला सॉरी बोलणार आहे. मनोमन दोन्ही पायाला बघा. या पायांनी आपले कितीतरी ओझे उचलले आहे एवढ्या वर्षापासून. या पायांना एकदा थँक्यू म्हणा. दोन पाय, दोन गुडघे कधी वेळच काढला नाही आपण यांना, या पायाचं निरीक्षण करण्यासाठी. आज बंद डोळ्यांनी पूर्ण शरीराचं निरीक्षण करा. आज बंद डोळ्यांनी तुम्ही पूर्ण शरीराचं निरीक्षण करा आणि धन्यवाद करा. आणि या शरीराला धन्यवाद करा. या देहाला सांगा, तू आहे म्हणून मी आहे. मी तुझ्यावर प्रेम करत आहे.
तू आहे म्हणून मी आहे आणि मी तुझ्यावरच प्रेम करत आहे. थँक्यू की माझ्या डोळ्यांनी सुंदर जग बघू शकते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वतःला डोळ्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत बघायचं आहे आणि एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आजूबाजूने असलेले प्रत्येक जण, कुटुंबातील सर्व, तुमचा जोडीदार यांना पण थँक्यू म्हणायचं आहे. कारण त्यांचं असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्यांचं असणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. आज तुम्हाला माहित आहे सिंगल लोकांना जीवन जगणं किती कठीण जातं. तुम्हाला माहित आहे ते आपल्या सोबत आहे, यासाठी स्वतःला आज भाग्यशाली समजायचं आहे. आपल्या जवळ खूप काही आहे, पण आपण त्यांना कधी थँक्यू म्हटलंच नाही. ज्या वास्तूमध्ये आपण राहतात त्या वास्तूला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. या ब्रह्मांडाने आपल्याला इतकं सुंदर जग दिलं, या ब्रह्मांडाला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. ज्या माता पित्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्यांच्यामुळे तुम्ही सुंदर जग बघायला मिळालं, त्या माता पित्यांना एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आता फक्त प्रत्येक श्वासासोबत आपली ऊर्जा असेल. आता फक्त आणि फक्त तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुमचीच ऊर्जा असेल. त्यामध्ये तुम्हाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. इथून पुढे तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक क्षण याच ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. प्रत्येक क्षण याच पॉझिटिव्ह ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या आयुष्याला दिव्यरेखी सोबत पुन्हा पूर्ण करायचं आहे. मनात मनात म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. या अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा बघा तुमच्या डोक्यावर आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा तुमच्या डोक्यावर आलेली आहे आणि बघा, व्हिज्युअलाइज करा. तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट झालेली आहे. हा स्माइल इमोजी पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि खूप सुंदर स्माइल क्रिएट झालेली आहे. स्माइल बर्थडे. आज तुमचा नव्याने वाढदिवस होणार आहे. आज एक तुमचा नव्याने वाढदिवस होणार आहे. स्माइल बर्थडे, युअर बर्थडे. स्माइल बर्थडे, युअर बर्थडे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. सो कीप स्माइलिंग. Smile birthday, your birthday. So keep smiling. इनर लेवल वरून आली पाहिजे ती स्माइल. सो keep smiling, keep smiling. Smile birthday, your birthday. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामधून तुमचे 7 चक्र, ओरा, शरीर, मन पूर्णपणे व्यापून टाकत आहे आणि तुम्हाला पूर्ण या दिव्य ऊर्जांची प्राप्ती झालेली आहे. ईश्वर तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर व दीर्घायुष्य घेऊन येऊ, हीच मी त्या ब्रह्मांड चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. हळूच डोळे खोलायचे. तुम्हाला वाटलं तर थोडा वेळ घ्या. हळूच डोळे खोलायला कुठली पण घाई करू नका. हळूच डोळे खोलायचे आणि थोडं पाणी पिऊन घ्या. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ज्यांनी व्हिडिओ ऑन केला नाही त्यांना या ऊर्जांचा लाभ होणार नाही. एनर्जीचा क्लास मॅडम असतो. हात तर उठतच नाही. काय झालं मॅडम? असं वाटत आहे की आणखीन करावं मेडिटेशन. ओके ओके. इतकं हातच माझे कसे इथे आहे ना, असं वाटलं ते चिपकून गेल्यात. अच्छा अच्छा. इतकं छान वाटत आहे. छान वाटलं अनुभव. सर विनोद सरनी खूप मन लावून केलं. विनोद सर सांगा ना थोडा अनुभव. विनोद सरनी खूप मन लावून केलं. मी त्यांना ऑब्झर्व करत होते. बघा अनम्यूट करा. हा झालं छान अनम्यूट. छान होता मॅडम. छान होतं सर. याच्यानंतर जे 7 चक्र येईल ना ते खूप सुंदर आहे याच्यापेक्षा. ठीक आहे. हो का? हो 7 चक्राचं खूप सुंदर येतं मॅडम मेडिटेशन. थोडा वेळ लागतो त्याला, कदाचित 30-40 मिनिटं लागेल. ठीक आहे. हो का? त्या दिवशी आपला क्लास मग जास्त वेळ असेल. हा घेईल ना मॅडम, असं काही नाही. मी थोडं जर राहिलं ना, जर 5 दिवसाच्या क्लासमध्ये नाही झालं ना तर मी एक्स्ट्रा पण क्लास करून देईन, पण पूर्ण करून देईन.
तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर, ठीक आहे? कुणालाही हो. काही प्रॉब्लेम झाली ती 11 ते 12 या वेळेत मला कॉल करू शकता, मला विचारू शकता काही प्रॉब्लेम असेल तर, ठीक आहे? आणि सुंदर मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. आयुष्य खूप सुंदर आहे. एक श्वास गेला की एका श्वासाने आपलं आयुष्य कमी होतं. आजच मी लगेच बघून आले. ₹1 शिक्का सुद्धा सोबत येत नाही. आजच ते उदाहरण मी स्वतः डोळ्याने बघून आली. तो ₹1 शिक्का सुद्धा जळला. तो पण आपण सोबत नेलेला नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त त्याला जगता आलं पाहिजे. बरोबर आहे. वेळ किती पण कठीण असो, पण हसत हसत जगता आलं पाहिजे. मरण आलं तरी मरण आलं तरी हसत मरण स्वीकारायला पाहिजे. आणि त्या दुःखाच्या क्षणामधून सुखाचा क्षण हळूच चोरता आला पाहिजे. एवढं सुंदर आपलं जीवन असायला पाहिजे. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न उद्या असेल तर क्लास विचारू याच शकता. वेळेवर राहील मॅडम? मॅडम थोडा उद्याचा आणि परवाचा मॅडम वेळ देता का मला? परवाचा हा. हो, परवाला मी देते तेच मी. म्हटलं तुमची नाही, इकडे परवाला डेट क्लास झालीये घेते मी. तर उद्याचा दिवस द्या फक्त, परवाला घेते मी क्लास. मी तसं मेसेज टाकते, जर मी उद्या परत आली तर मी क्लास घेते. मेसेज टाकेन ना, चालेल ना? मॅडम, मी काय म्हंटल, तुमच्या इकडे दुःख झालंय तर कशाला तुम्ही 2 दिवस नंतर म्हणजे हो वा. घ्याल? कारण कसं दुःख तुम्ही पण दुःख म्हणजे बरं नाही जस्ट आहे मॅडम फिलिंग, हे. मॅडम तुम्ही दुःख जस्ट त्यांच्याकडे फिलिंग आहे. हा. दुःख जस्ट फिलिंग असते. ऍक्च्युली आपण त्याच हो, हो. ऊर्जांमध्ये त्यांना पुन्हा दुःखी करणं असते, की असं झालं, असं झालं, असं झालं. ऍक्च्युली त्यांना काढायचं आहे त्याच्यातून बाहेर. तसं नाही मॅम, तुम्ही नाही, तुम्ही कसं आता तुम्हाला पाहिल्याबरोबर आम्हालाच एकदम असं वाटतं की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुमच्यापासनं. मग तुम्ही तेवढं तिथे राहा गेला तर लागते. त्यांना पण मिळेल ना, म्हणून म्हणताय मी. नक्कीच, नक्कीच. मी आज खूप प्रेयर केली त्या रेकीच्या थ्रू. इतकी सुंदर प्रेयर केली ना मी त्या व्यक्तीसाठी. माझे मोठे बाबा होते. खूप सुंदर प्रेयर केली आणि मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. काही प्रॉब्लेम झाला का? चला, थँक्यू. अशाच ऊर्जांसोबत. हा, रिंकू मॅडम. रिंकू आपोआपच मॅडम. कट झालं होतं मॅडम. हो, नेटवर्क इश्यूमुळे होतं हो, असं. मॅडम तुम्ही जर कुणी हो, असं हो, हो. आयुष्यामध्ये दुखी असेल ना, त्यांना लिंक शेअर करा. नक्की करा, कारण क्लास फ्रीमध्ये आहे 5 दिवसाचा. आपल्यामुळे जर कोणाच्या दुःखात आनंद येत असेल ना, ते जे ब्लेसिंग येतं ना तुमच्या जीवनात मल्टिप्लाय होऊन, त्याचा रिझल्ट खूप छान आहे. ठीक आहे, व्हिडिओ ऑफ आहे हो, तुमचा. ते तर आहे. नाही, व्हिडिओ ऑनच आहे मॅडम, माझा ऑफ नाही राहत. मी एकदा रेकीच्या क्लासमध्ये ऑनच ठेवलाय. एकदा मी टच करा दिसत नाही पुन्हा. आहे का? हा, दिसत नाहीये तुम्ही. आता दिसले? नाही दिसत आहे, पुन्हा व्हिडिओ एकदा करा. हेच आहे मॅडम माझ्या. हा, आता दिसत आहे मॅडम. बघा. हो हो, दिसत आहे. लोक व्हिडिओ ऑफ आज करून आमच्या बसतात. इकडे लाईन नाही गेली. अच्छा अच्छा. नाही, मी ऑनच होता माझा, कारण की मला माहिती आहे ना रेकीचा ऑनलाईन मध्येच असते म्हणून. हो ना, ऊर्जांचा क्लास कसा असतो, ऍक्च्युली समोरचा व्यक्ती जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत त्याच्यासोबत एनर्जी कनेक्ट होत नाही.